सगळ्यांनी नक्की केलं होतं की अबकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार। आणि काँग्रेसला काही उमेदवारच सापडत नव्हता। युवांच्या भविष्यासाठी मोदींना येणं गरजेचं आहे। या इथे पूर्वी असं बघायला गेलं तर इकडे शिवसेनेचे पण मराठी वोटर्स आहेत। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मुंबईतल्या 6 जागांवरती मतदान पार पडलेलं आहे। मी सध्या उत्तर मुंबई या मतदारसंघात आहे। सत्ताधारी भाजपसाठी मुंबईतल्या 6 पैकी सर्वात सोपी लढाई कुठे होती तर ती उत्तर मुंबई असं मानलं जात होतं। खरोखर ही लढाई तितकी सोपी होती का हे जाणून घेण्यासाठी आज आपण या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांशी बातचीत करणार आहोत। मी सध्या मागाठाणे इथल्या परिसरात आहे आणि हे सगळे स्थानिक नागरिक आहेत ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार सुद्धा बजावला। आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊया की नेमकं या मतदान केंद्रात आणि आसपासच्या परिसरात काय परिस्थिती होती, मतदान कशा पद्धतीने झालं, लोकशाहीचा अधिकार बजावला तुम्ही? हो, नक्कीच। मागाठाणे म्हटलं की त्या पद्धतीने प्रवीण दरेकरांचं इथे वर्चस्व आहे भाऊंचं, आणि सदर आपण जिथे बसलेलो आहोत तिथे मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे आणि ते संपूर्ण भारतीय जनता पार्टीचं असावं असं आमचं मत आहे। काय महत्त्वाचे मुद्दे राहिले मतदानाचा? महत्त्वाचा मुद्दा म्हटलं तर सगळ्यांनी नक्की केलं होतं की अबकी बार 400 पार आणि फिर एक बार मोदी सरकार। त्याप्रमाणे लोकांनी भरभरून सकाळपासून अगदी काही लोक अगदी 6 वाजल्यापासून लाईनीत उभे होते। मी म्हटलं काका अजून तर मतदानाला 1 तास, कारण मी पोलिंग एजंटचा हेड होतो आणि मी तिथे पोलिंग एजंटला सोडायसाठी मतदार केंद्रावर, काका तुम्ही एवढ्या लवकर इथे केंद्रावर का उभे राहिलेत? तर नाही, मला पहिलं मतदान करायचं, माझी नेहमीचं रुटीन आहे ते, आणि मला पहिला मतदान करायचं आणि यावेळेला जो सगळ्यांनी निर्णय केला तो माझा देखील निर्णय असं त्या ज्येष्ठ माणसांनी मला त्याची भावना व्यक्त करून दिली। आणि मला खरंच अभिमान वाटला की लोक एवढी जागरूक आहेत भारत देशाचे, आणि जेव्हा कधीतरी अशी काही चमत्कारिक घटना घडायची असते तेव्हा लोक देखील त्याची दखल घेतात, आणि जो अबकी बार 400 पारचं लोकांनी मनावर घेतलेलं आहे काल दिसून आलं। नक्की यात तथ्य आहे, कारण मोदींचा करिश्मा, मोदींनी केलेलं काम याच्यावरती संपूर्ण जनतेचा विश्वास होताच। आणि हा इथला पारंपरिक मतदार जो भारतीय जनता पक्षाच्या मागे अनेक गेल्या 40-45 म्हणजे राम नाईक असल्यापासून हा भारतीय जनता पक्षाच्या मागे होता, त्यामुळे ही लढत एकदम सोपी होती आणि काँग्रेसला काही उमेदवारच सापडत नव्हता, त्यामुळे ही लढत आणखी सोपी झाली। छान होतं कालचा अनुभव, मतदाराचा अनुभवही छान होता। आणि पहिली वेळ जे मतदान करतात युवा आणि मुली ह्या पहिली वेळ मतदान करतात त्यांनाही खूप आनंद होता आणि खूप चांगली व्यवस्था चांगली होती। महिला मतदार सुद्धा आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, कसा होता मतदानाचा अनुभव? काही विशेष समस्या होत्या का? कुठल्या मुद्द्याकडे लक्ष ठेवून मतदान केलं? हो, मी सकाळी 6 वाजल्यापासून पोलिंग एजंटला जेव्हा आतमध्ये सोडलं तेव्हा माझं पहिलं मतदान सुविधा शाळेमध्ये झालं। त्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रचंड प्रतिसाद मिळत होता, कारण लोक जॉगिंगला गेलेली पण लाईनीत उभी होती। एक 9-10च्या दरम्यान एवढी गर्दी वाढत गेली की मग नंतर उन्हामध्ये लोक उभी राहून सुद्धा मतदानासाठी लाईनीत उभी राहीत हे बघितल्यानंतर आतमध्ये मी जेव्हा गेली तेव्हा कंजेस्टेड थोडं मला वाटलं, BMC स्कूल, आणि तिथे एका महिलेला असं थोडं चक्कर आल्यासारखं वाटलं। तेव्हा माझ्या लक्षात आलं इथे पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, म्हणून मी ते वरिष्ठांच्या लक्षात आणून दिलं। पण आम्ही एका पाणी तिथून घेऊन त्या महिलेला दिलं, पण असं वाटलं की 3-3 तास उभं राहून देखील मतदानासाठी लोक आवडीने तिथे आली आणि मतदान केलं। त्यामुळे नरेंद्र मोदीजींना मानणारा वर्ग तिथे भरपूर, म्हणजे असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग पण भरपूर आहे। तसंच प्रवीण दरेकर भाऊंची जी विकसित कामं, त्यांनी माडाला जे ट्रान्झिट कॅम्पमधून त्यांना घरं दिली, तो देखील टॉवरमधली बरीचशी लोक उतरली होती, त्यामुळे खूप छान अनुभव आला काल। मस्त मजा वाटली इकडे। चांगला होता, प्रतिसाद खूप चांगला मिळाला। बाहेरगावावरून लोक गेलेली ती लोक आली, विरार वसईला गेलेली इकडनं तुटलेली ती लोक आली, पण खूप छान वाटलं। जे नवीन मतदार करणार होते त्या लोकांनी सुद्धा खूप हौशेने प्रतिसाद दिला आम्हाला, की असं हे नाही की बाबा आम्ही नवीन आहे कसं द्यायचं कोणाला द्यायचं असं नाही, पण त्या लोकांनी खूप प्रतिसाद दिला। आणि सिनियर सिटीजननी जास्त प्रतिसाद दिला की जे 6 वाजल्यापासून येऊन लाईनीत उभे राहिले, की असं ते घाबरले नाही की नाही बाबा आता एवढ्या लवकर कशाला जायचं, की काय एवढ्या उन्हामध्ये काय जायचं, पण नाही, त्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। नाही, मला तर कालचा अनुभव खूपच चांगला वाटला। बरेचसे लोक उतरले, गरीब म्हणा किंवा श्रीमंत असं नाही भेदभाव केला, पण मतदानाचा जो हक्क आहे तो माणसाने निभावलेला आहे आणि त्यामुळे बरं वाटलं, सगळं व्यवस्थित। सोबत काही युवा मतदार सुद्धा आहेत,
काय कुठल्या मुद्द्याकडे लक्ष ठेवून मतदान केलं का? मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून यावर्षी काम केलं आणि युवांच्या भविष्यासाठी मोदींना येणं गरजेचं आहे आणि मोदी साहेब येणारच. त्यासाठी आम्ही खूप मेहनत केली. युवांनी पण भरपूर सारं मतदान केलं आणि मोदीजी नक्कीच निवडून येतील. आणि आपल्या मतदारांना पियुषजी खासदार म्हणून नक्कीच जातील. पण मोदींचं आता वय स्वतःचं 75च्या जवळ आलं आहे. मोदींनीच नियम काढला आहे की 75 नंतर निवडणुकीतनं रिटायर व्हायचं. मग तुम्ही कसं म्हणताय की मोदींसाठी म्हणजे तरुणांसाठी यायला पाहिजे? सध्याची परिस्थिती तीच आहे. युवा वर्ग सध्या दुसऱ्या वेळेनी म्हणजे एक व्यसनाच्या आहारी जात आहेत. तर त्या अनुषंगाने जरा मोदींना. ठीक आहे, युवा वर्गाचं आहे प्रेम. मिलिंदजी आपल्यासोबत आहेत. मिलिंदजी बरीच वर्ष इथं सक्रिय आहेत या क्षेत्रामध्ये. कशा रीतीनं बघितलं हे मतदान आणि जरी भाजपसाठी खूप सोपं लढत होती, काय अपेक्षा होत्या का? कारण की विद्यमान खासदारांच्या ऐवजी केंद्रातनं जे मंत्री होते आणि पहिल्यांदा निवडणूक लढवत आहेत, भलेही गेली अनेक वर्ष पियुष गोयल मंत्रिपद होतं त्यांच्याकडे, पण लोकसभेच्या साठी पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात त्यांना भाजपनं उतरवलं. पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला हे इलेक्शन पूर्ण देशाचं हे वन साईड होईल असं वाटलं होतं, पण कालांतरानंतर ह्याच्यामध्ये एक चांगली चुरस निर्माण झाली. म्हणजे जसं की आपण बघायला गेलो तर या इथे कॅन्डिडेट मिळत नव्हता समोरच्या काँग्रेसना किंवा कुठल्याही समोरची जी आघाडी होती त्यांना. पण नंतर त्यांना जेव्हा कॅन्डिडेट मिळाला तर त्या कॅन्डिडेटनी पण एक त्यांच्या प्रमाणे प्रचार केला, जसं की स्थानिक आहे किंवा अनेकशा गोष्टी आहेत. इथे हा जो मतदार इथला तुम्ही बघाल तर जसं घाटकोपरचा आहे तसा सेम टू सेम इथे आहे. इथे पण मेजॉरिटीमध्ये गुजराती वोटर्स आहेत आणि तिकडेही गुजराती वोटर्स आहेत. पण कालांतरानं ही झालेली जी निवडणूक होती आहे ह्या वर्षीची, त्याच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात जातीचं हे दिसण्यात आलेलं आहे. पुष्कळ प्रमाणात की ही कास्ट ह्यांना वोट करणार आणि ही कास्ट ह्यांना वोट करणार, असा हा प्रकार झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं झालं की सरकारकडनं पहिली गोष्ट म्हणजे ह्या गोष्टी ज्या होत्या की येणारा माणूस 2-2, 2.5 तास एका लाईनीमध्ये उभा आहे, एवढं 38, 39 डिग्रीज हे आहे, पाण्याची सोय नाही, कुठलीच सोय नाही. तर या गोष्टी पहिल्या सरकारने हे केलं पाहिजे की या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे की सिस्टम आपली एकदम परफेक्ट झाली पाहिजे. मग तुम्ही बोलू शकता की 100% वोटिंग होईल. तुम्ही जेव्हा एखाद्याला आपण जेव्हा फोर्स करतो की बाबा एवढं 100% वोटिंग झालं पाहिजे, 100 ओके मान्य आहे. आज ही जी बोंबाबोंब तुम्ही इकडची बघाल ना, अख्ख्या महाराष्ट्रभर हेच होतं. कालच्या दिवसातलं हाच मोठा सगळ्यात इश्यू किंवा टॉपिक हाच होता. मला चांगलं वाटलं की ABP माझानी संध्याकाळी परत लोकांना अनाऊन्स केलं की संध्याकाळ झालं आहे, तुम्ही 2-3 वेळा गेला तिथे तुम्हाला मतदान करायला मिळालं नाही आहे, पण तुम्ही जा परत करा. आणि लोकांनी ते ऐकलं. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इकडे लोक होती, वयस्कर लोक होती, ती बिचारी परत जाऊन उभी राहिली. पण माझ्या हिशोबाने तेच आहे की सिस्टम जर चांगली झाली तर तुम्हाला 100% मतदान होईल याची पण खात्री देऊ शकतो. मिलिंदजी, हा एक मुद्दा झाला. दुसरीकडे राज्याच्या निवडणुकीकडे जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा जो फॅक्टर आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो आहे. कारण की शिवसेनेत जी ऐतिहासिक उभी फूट पडली, गेल्या निवडणुकीचं चित्र वेगळं होतं कारण की भाजप शिवसेना एकत्र लढले होते. आताचं चित्र तसं नाही आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना असं जर आता म्हटलं तर तो फॅक्टर कितपत महत्त्वाचा होता? कारण की इथे शिवसेनेचे सुद्धा पारंपरिक वोटर्स खूप आहेत आणि ते चित्र आता नाही आहे की भाजप म्हणजे खास करून ठाकरे गट म्हणजे जे ठाकरे होते ते आता शिवसेनेत वेगळीकडे आहेत, त्यांनी महाविकास आघाडीची बाजू निवडले. तो फॅक्टर कितपत महत्त्वाचा होता या मतदारसंघासाठी? नक्कीच या इथे फॅक्टर फार महत्त्वाचा होता. शिवसेनेचा फॅक्टर काय असं हे होतं असं नाही आहे. कारण तर या इथे पूर्वी असं बघायला गेलं तर इकडे शिवसेनेचे पण मराठी वोटर्स आहेत, नाही असं नाही. आणि यापूर्वीचे जे खासदार निवडून आले होते, जे ज्यांना 5 की 6 लाखाचं एक लीड मिळालं होतं, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधनं ते ही वॉज द मोदींनंतर त्यांचं सगळ्यात मोठं एक हे होतं. त्यांचं कार्यही चांगलं होतं. पण यावेळेला जी लढत आहे ही महत्त्वाची अशी आहे की शिवसेना आता त्यांच्याबरोबर नाही आहे. मग शिवसेना नसल्यावर आता ही परीक्षा आहे
BJPची आहे, तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची आहे की त्यांना स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. स्पेसिफिकली उद्धव साहेबांना प्रूव्ह करायचं आहे की आता आपलं, कारण ह्या विभागासाठीच नाही, सगळीकडेच मला असं दिसलं की इतर पक्ष त्यांच्याबरोबर आघाडीवर असणाऱ्यांपेक्षा शिवसेनेनेच जास्ती फाईट दिली आहे असं मला दिसण्यात आलं. कारण की बऱ्याच ठिकाणी मुंबईत 6 पैकी 3 जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना असं चित्र होतं. उत्तर मुंबई त्याला अपवाद होता, कारण की हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय. गेली अनेक वर्ष भाजपचा इथं खासदार निवडून दिलेला आहे. त्यावेळी भलेही शिवसेना त्यांच्यासोबत होती, उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते. आता ते चित्र, परिस्थिती वेगळी आहे. आता नरेंद्र मोदी यांचा करिश्मा चालतो का? लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीनं मतदान झालंय तेव्हा मतदार राजानं कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलंय. उत्तर मुंबईच्या बाबतीत बोलायला झालं तर ही लढत भाजपसाठी खरोखरच सोपी मानली जात होती, कारण की इथला जो मतदार आहे आणि जो उमेदवार आहे त्यांची एकंदरीत छबी बघता त्यांच्यासाठी ही लढत सोपी होती. परंतु हेच चित्र राज्याच्या आणि मुंबईच्या इतर भागांबद्दल लागू होतं का? 4 जूनला निकालाच्या दिवशी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. उत्तर मुंबईसह राज्यभरात आणि देशभरात सर्वसामान्य मतदार राजानं कुणाच्या बाजूने आपला कौल दिलाय याचं उत्तर 4 जूनला स्पष्ट होईल. कॅमेरामन रुपेश शेला, समय राणे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.